रोल का रोल सर काल माझगावमध्ये एक प्रकार घडला. गणपती खरं तर आगमनावेळी काही सोसायट्यांमधनं अंडी फेकण्यात आली आगमनाच्या दरम्यान. त्यावेळेस पूर्ण तणावपूर्ण वातावरण होतं माझगावमध्ये. आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे की आपल्या देशामध्ये भाईचारा, सर्व धर्म समभाव, गंगा जमिनी तहजीब बोलणारे आणि भुंकणारे काही कुत्रे आहेत. आता ते नेमकं कुठे लपलेले आहेत हा प्रश्न मला ह्या निमित्ताने विचारायचा आहे. आपल्या ह्या राष्ट्रामध्ये अगर गंगा जमुना तहजीब आणि भाईचारा असेल तर ज्यांना ईद आणि मोहरम साजरा करण्याचा अधिकार आहे त्यांना गणेश उत्सव आणि हिंदू सण त्याच पद्धतीने हिंदूंना साजरा करण्याचा अधिकार नाही आहे का? मी आपल्यासारख्या पत्रकार बांधवांना विचारेन की कुठलाही ईद मोहरम च्या सणांच्या वेळी एक अशी घटना कोणीही दाखवावी किंवा आपण लोकांनी कुठला रिपोर्ट केला असेल त्या ईद मोहरम आणि ह्यांच्या कुठल्याही सणांच्या काळात कुठल्या हिंदूंनी त्यांच्यावर चपला मारली, त्याच्यावर अंडी मारली, त्याच्यावर दगड मारली अशी एक घटना दाखवल, कुठलीच भेटणार नाही. मग नेमका अगर गणेश उत्सवाची अगर मिरवणूक निघत असेल मग ह्यांना अंडी मारण्याची का विचार डोक्यात येतात? मग अशा ह्या जिहाद्यांना ही घाण आम्ही मुंबईमध्ये नेमका टका ठेवायची? तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून आमचेच अगर हिंदू सण अगर तुम्हाला साजरा सहन होत नसतील, ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच तुम्ही हिंदू सणांवर आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकींवर तुम्ही दगडा मारत असतील, अंडी मारत असाल तर पोलीस आपली कारवाई नक्की करेल आणि केली पण आहे. रात्री सगळ्या केसेस घेतलेल्या आहेत. पण हिंदूंच्या ज्या भावना आहेत, हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीची ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत त्यांना काय आम्ही सोडणार नाही. आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार असताना आम्ही सहन करणार नाही. केस दाखल झालेले आहे, पोलिसांनी योग्य का हाताळलं. पण अगर अशा पद्धतीच्या अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील तर ईद पण कुठेतरी येते हे लक्षात ठेवावं. ईदचा दिवस पण येईल, मोहरमचा दिवस पण येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे. धर्म रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर फिक्युलर हे सगळे जे काही टेप रेकॉर्डर चालवणारे हे जे काही कोण कार्टे आहेत ना, म्हणजे आता कुठल्या वेळात लपलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पकडणारे हे जे जिहादी आहे जे त्या बिल्डिंग मध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काही गुन्हा नोंद केलेला आहे का? मुंबई पोलिसांशी तुमचं काही फोनवरतून बोलणं झालंय का? आणि ज्यांनी कोणी अंडी फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला? पोलिसांनी काल रात्रीच गुन्हे दाखल केलेले आहेत संबंधितांवर. ते लोकही आयडेंटिफाय झालेले आहेत. कितीही अंडी फेकल्यानंतर हेच तर ह्यांच्या धर्मामध्ये आहे ना
छातीवर किंवा समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. ह्यालाच काय आपण इस्लाम धर्म म्हणतो का? दुसऱ्या धर्मांवर, दुसऱ्या धर्माच्या सणासुदीवर, उत्सवांवर दगडी मारणं हे तुमच्या कुराणमध्ये लिहिलंय का? सांगावं त्यांनी आम्हाला. मग आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये चूक काय? आम्ही जी हिंदूंची बाजू घेतो त्याच्यामध्ये चूक काय हे सांगावं आता. आम्ही कुठल्याही ईदच्या मिरवणुकीवर, सणांवर काही केलेलं नाही. तुम्हाला कधीच कुठल्या सणासुदीला साजरा करण्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही. आणि म्हणून ही पोलिसांचा कारवाई केलेली आहे. पण आम्हीही यांच्यावर फार बारीक लक्ष ठेवून आहोत. पोलिसांची कारवाई होईलच, पण तुम्ही आमच्या रेडारवर आलेला आहात हे लक्षात ठेवा. परंतु कायदा सुव्यवस्था या निमित्ताने बिघडताना पाहायला मिळते. अंडी फेकल्याचा प्रकार हा गंभीरच आहे. या सगळ्या संदर्भाची मुख्यमंत्र्यांना तुम्ही काही कल्पना बघा, आदरणीय मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीवर फार बारीक लक्ष ठेवून आहेत. शेवटी मी सांगितलेलं आहे वारंवार, आपल्या राज्याला एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून, एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी तिथे बसलेले आहेत. हिंदूंवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय हा सहन केला जाणार नाही. हे सरकार हिंदूंनी निवडून आणलेलं आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी आमचं सरकार आहे. म्हणून अशा जिहाद्यांना कोणीही त्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बा बसून अगर सुरक्षेला देत असतील, हवा भरत असतील, तर या जिहाद्यांच्या या हिरव्या सापांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत, हे लक्षात ठेवा. जे मागे आहेत, पुढे आहेत, खालती आहेत, वरती आहेत, त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचू. यांचे कोण कोण पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहे जे यांना हवा भरतात, यांना जिहाद शिकवतात. आता तुम्हाला पाकिस्तानमध्ये बसून तुम्ही कधी कुठल्या ईदच्या मिरवणुकीवर तुम्ही अंड्या मारण्याची हिंमत कराल का? जिवंत कापून टाकतील तुम्हाला. बघा बांगलादेशमध्ये काय चाललंय. बांगलादेशमध्ये राजरोस पद्धतीने हिंदूंना मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. कालच 4 हिंदूंना मारलंय. मग काही इस्लामिक राष्ट्रामध्ये असं करण्याची हिंमत कोण करणार नाही? ही सगळी नाटकं मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सहन करायची? जिथे आमच्या हिंदू सणांच्या वेळीच तुम्हाला अंडी मारायची आहे. मग तुमच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये कुठे अंडी पडली तर, तिथे डोकी फुटली तर मग सुरू कोणी केलं? मग उद्या आमच्या हिंदू समाज ज्यांनी त्याच्यावर तिसरा डोळा उघडला तर? म्हणून ही घटना लक्षात ठेवायची. सुरुवात कोणी केली? आमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. लोकांचा हिंदू समाजाचं आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. पण तुम्ही अगर आम्हाला परत डिवचत असाल ना, तर मग आम्हालाही तिसरा डोळा कधीतरी उघडायला लागेल, लक्षात ठेवा. तर सर, संजय राऊत हे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करताना पाहायला मिळतात. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक बिल जे आहे, मला असं वाटतं आजचा विषय हा महत्वाचा आहे. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून आज ह्या विषयावर भूमिका स्पष्ट करणं, हिंदू समाजाला एकंदरीत ताकद देणं माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. म्हणून मी अन्य प्रश्न पुढच्या पत्रकार परिषदेत घेऊ. महादेव वरून रोहित पवारांनी तुमच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे की जेव्हा राम मंदिरासंदर्भातील गैरव्यवहाराचा मुद्दा आला तेव्हा नितेश राणे नक्की कोणत्या विभागात बसले होते असं नाही, मी तेव्हाही बोललेलो. तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदराखाली बसलेलो नव्हतो. आमच्या हिंदू समाजाच्या लोकांनी तेव्हा अभिमानाने स्वीकारलं की हो, चूक झालेली आहे. जे आमच्या भगवद्गीतेमध्ये पण शिकवलेलं आहे, चूक स्वीकारून योग्य मार्गावर चला. पण तुझ्या बाबरी मस्जिद मध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते आहे, त्याच्यात जेव्हा डोनेशन मध्ये काही स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारने थोबाड उघडला नाही का? पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा तुला टोचेल म्हणून. हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारने थोबाड उघडावं ना. थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्यांना. म्हणून आम्हाला आमच्या सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची. पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस
त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल त्यांना थोबाड उघडायला आणि माफी मागायला. संस्काराचा भाग असतो. हाच तो फरक आहे ना कुराण आणि भगवद्गीतेमध्ये. सर भी जानना चाहेंगे और कल मुंबई में जो है आतंकी की घटना हुई देखिए माझगांव में जो हमें गणेश चतुर्थी के जो मिरौनुक निकल रही थी उसके ऊपर कोई जिहाद ने अपना असली रंग दिखाया. हम लोग इनको हरे सांप क्यों बोलते हैं वो कल फिर एक बार सिद्ध हो गया. जो गंगा जमुना तहजीब बोलने वाले, जो भाईचारा बोलने वाले, सर्वधर्म समभाव बोलने वाले, अभी वो बंदर गए कहां, कौन से झाड़ पे बैठे हैं, उन्होंने बताना चाहिए. फिर जो नियम ईद के वक्त लगता है, जो शांति तरीके से ईद के सभी त्योहार मनाए जाते हैं, फिर इस हिंदू राष्ट्र में हिंदुओं को अपने त्योहार मनाने का अधिकार नहीं है. ऐसी एक घटना जहां हिंदुओं ने ईद का कोई त्योहार पे किसी तरीके की तकलीफ दिखाई की है, ऐसा एक घटना कोई भी मेरे को बताए. किधर पत्थर मारा है, किधर अंडे मारे हैं. तो अगर आपके त्योहारों के वक्त कोई हिंदू गंदी नजर से देखता नहीं है तो हम हमारे गणेश उत्सव, हमारे यहाँ हनुमान जयंती, राम जयंती, रामनवमी की जयंती कभी मना नहीं सकते. तभी ये सब घटनाएं क्यों होती है? तो ये जिहादियों को पुलिस तो पुलिस का काम कर रही है. कल तुरंत केस भी दाखिल हो गई. मगर इस महाराष्ट्र में अगर इस तरीके की कोई भी जिहाद कोई करने की कोशिश करेगा, किसी भी तरीके से हमारे हिंदुओं की तरफ गंदी नजर से देखेगा ना, तो उन लोग को सभी को मिट्टी में मिला देंगे. इतनी ताकत हमारे महाराष्ट्र की सरकार में. उनका पाकिस्तान में बैठे हुए अब्बा भी उनको पहचान नहीं पाएगा. ऐसी हालत करके उनको पाकिस्तान भेज देंगे, इतना याद रखना. सर इनके पीछे है कौन? वो आइडेंटिफाई हुए हैं, केस भी दाखिल हुई है, इंक्वायरी चालू है. मगर ये आखिर में मानसिकता का विषय है. ये माइंडसेट है, जिहादी माइंडसेट जिसको हम लोग बोलते हैं. ये कोई व्यक्ति नहीं है. मगर जिनको अगर जिहाद हमारे देश में बैठ के करना है, ये हिम्मत कोई भी हिंदू पाकिस्तान में कर सकेगा क्या? इस तरीके का कोई भी ईद का या मुहर्रम का कुछ भी अगर त्योहार मनाया जाता है उधर, तो कोई भी हिंदू ने अगर पत्थर मारा तो उसको ये लोग जिंदा तो रखेंगे क्या? देखिए क्या हो रहा है बांग्लादेश में. कल ही 4 हिंदुओं को मार दिया गया है उधर. तो कोई इस्लामिक राष्ट्र में जहां मुसलमान ज्यादा रहते हैं वहां कोई अगर हिम्मत करता नहीं है, तो फिर इस हिंदू राष्ट्र में जहां 90% हिंदू रहते हैं वहां हिंदू त्योहारों के ऊपर गंदी नजर देखने की ये लोग हिम्मत भी कैसे करेंगे करते. इसलिए इस राज्य में हमारे देवेंद्र फडणवीस जी की सरकार है, हिंदुत्व की सोच की सरकार है. इन सभी को ऐसा सबक सिखाएंगे कि पाकिस्तान में बैठा हुआ अब्बा भी उनको पहचान नहीं पाए. ये मानसिकता इन लोगों पे कहां से आती है और इनके पीछे कोई है क्या जो देखिए गजवाए हिंद के अंतर्गत इनको इस देश को इस्लाम राष्ट्र 2047 तक बनाना है. और इसलिए जहां जहां हिंदुओं के त्योहार है, जहां जहां ज्यादा हिंदू रहते हैं, जहां जहां हिंदू अपना त्योहार मनाते, वहां इस तरीके की हरकतें करने के लिए ही इनको जिहाद करने को बोला जाता है. फिर कभी लव जिहाद करेंगे, लैंड जिहाद करेंगे, हलाल जिहाद करेंगे, और ये अभी नए तरीके जिहाद आया है. तो इसलिए इन जिहादियों को, इस राष्ट्र को ही इस्लाम राष्ट्र बनाना है और इसलिए ये सारी कोशिशें करते. पर इन भूल गए शायद कि देश में और राज्य में हिंदुत्व की सोच की सरकार है. इनका ये क्या अब्बा का पाकिस्तान नहीं है. ये बहुत सेंसिटिव मैटर है. इस पूरे घटनाक्रम की आप और सीएम साहब की कुछ फोन द्वारा देखिए हम सभी एक दूसरे के टच में, हमारे सारे हिंदुत्ववादी कार्यकर्ता वहां टच में. आखिर में लॉ एंड ऑर्डर का विषय है, इसलिए हम सभी को शांत रखने का हम लोग ने आह्वान भी किया है. मगर सहन भी कितना करेंगे. हम लोग कभी ईद के वक्त, अभी ये हफ्ते में ईद है, हम लोग अभी कोई भी हिंदू इस तरीके से हरकत कभी करता नहीं. यही तो फर्क है ना भगवत गीता और कुरान में. यही फर्क है, यही हम लोग बार बार कहते हैं. कभी कभी भगवत गीता और कुरान के सब सामने सामने रख के
कभी तो पढ़ना चाहिए, तब समझ में आएगा कुरान पढ़ने वालों में क्या होता है और भगवत गीता पढ़ने वालों की जिंदगी कैसी होती, तब समझ में आएंगे कि ये लोग अंडे क्यों उठाते। काय काय कुठले कुठले या ना, चालू आहे ना तुमचं, स्वच्छता चालू आहे म्हणून तिथे. साम्राज्य पसरले त्याची मोहीम सुरू केली. आजचा 43वा दिवस आहे. पालिका प्रशासनाला जाग आली नाही पाहिजे तशी, पण आजही तिथे फलक लागले गेले नाही जी आपण पाहतो अवेअरनेससाठी. बघा, आम्ही स्वतः जूचे रहिवासी आहोत, आम्हाला या सगळ्या बाबतीची प्रचंड जागरूकता आहे. आम्ही सातत्याने महापालिका आणि याच्या सगळ्यांच्या संपर्कात आहोत. आमची इच्छा आहे की आमच्या बीचेसवर अशा पद्धतीचं कोणी घाण टाकू नये किंवा आमचे बीचेस स्वच्छता राहावे, यासाठी महापालिका सातत्याने काम करते. असं नाही की काय उशिरा जाग आली हा विषय नाहीये, पण अशा पद्धतीचे गोष्टी आमच्या बीचेसवर होता कामा नये याबद्दल थोडी नागरिकांनी पण जागरूकता आणली पाहिजे. शेवटी आपली बीचेस असो, आपलं शहर आपल्या घराप्रमाणे आहे. आपण आमच्या घरामध्ये बसून घाण टाकत नाही, तिथे स्वच्छ ठेवतो, पण आपल्या मुंबई शहरामध्ये येऊन अस्वच्छता कचरा टाकणं ही बिलकुल चुकीची गोष्ट आहे. ह्याला सिव्हिक सेन्स ज्याला आपण म्हणत नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की बीएमसीचं काम करेल. आजच्या चांगल्या सामाजिक संघटना आहेत, एनजीओ आहेत, ज्या बीच क्लिनिंगचं भर चांगलं काम करतात. मध्ये मी आमच्या अमृताताई वहिनींनी पण पुढाकार घेऊन याच्यामध्ये स्वच्छताचा पुढाकार घेतलेला आहे ना. तर मला असं वाटतंय की या सगळ्या जणांनी एकत्र येऊन एक नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी म्हणून पण काही गोष्टी करायला पाहिजेत. नेहमी हाच करेल तोच करेल पेक्षा मी काय करणार याच्यावर सगळं अवलंबून आहे. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी 48 तासांचं अल्टिमेटम दिलं होतं, सूचना फलक लागले पाहिजे, पण आतापर्यंत त्यांनी लावले नाही. पीएमसी का म्हणजे लावत नाही काही? बघा, असं आहे की मुंबई महापालिकेमध्ये असे काही सडके आंबे असतील तर त्याला नीट करू आम्ही. आता एवढं अध्यक्षांनी सांगून पण अगर तुमचे फलक लागत नसतील तर तुम्हाला खुर्च्या दिल्या कशाला आहेत? म्हणून त्याच्याबद्दल काय करायचे कारवाई होतीलच, पण मूळ जबाबदारी ही नागरिक म्हणून आपली पण आहे. कचरा टाकणारे कोण आहे? नागरिक आहेत ना. तर तिथून अगर सुरुवात केली तर नंतर बीएमसी हे नंतर सगळ्या संस्था येणारच नाही. तिथून सुरुवात करावं. लोकशाहीच्या मोहिमेसंदर्भात मी लोकशाहीच्या मोहिमेचं मी तुमचं अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने जागरूकता सगळ्याच वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी आणले पाहिजे. चांगले सिविक मुद्दे पण आपण उचलून आपलं शहर आपलं राज्य हे नीटनेटकं आणि स्वच्छ असलं पाहिजे, यासाठी मी लोकशाही चॅनलचं अभिनंदन करतो.